24 वर्षीय अमेरिकन तरुणी एलिसा कार्सन हिचं नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, कारण ती मंगळावर जाणारी पहिली मानव ठरू शकते। त्यासाठी ती कठोर प्रशिक्षण सुद्धा घेत आहे। मात्र हा सगळा प्रवास वन वे ट्रिप असू शकतो असंही म्हटलं जातंय। म्हणजेच काय तर एलिसा मंगळावर जाऊ शकते, मात्र तिथून पुन्हा ती पृथ्वीवर परत येणं शक्य नाही। पण यामागे वैज्ञानिक कारण आहेत। मंगळावर यान उतरवणं जितकं अवघड आहे त्याहून कठीण आहे तिथून पुन्हा उड्डाण घेऊन पृथ्वीवर येणं। यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, जड उपकरणं, इंधन हे अजूनही विकसित झालेलं नाही। म्हणूनच नासा, स्पेसएक्स, ESA यांसारख्या संस्था सुरुवातीला केवळ तिथे मानव पाठवून तिथेच वस्ती करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत। मंगळ आणि पृथ्वीमधलं अंतर सुमारे 5.5 ते 40 कोटी किलोमीटर इतकं आहे। त्यामुळे मंगळावर पोहोचायला 6 ते 9 महिने लागतात आणि हे संपूर्ण मिशन 1.5 ते 2 वर्षाचं असू शकतं। मंगळावर हवा नाही, पाणी खूप कमी, सूर्याची घातक किरणं, कॉस्मिक रेडिएशन यामुळे तिथे राहणं अतिशय अवघड आहे। शिवाय रेडिएशन सूट सुद्धा तयार नाहीत। त्याशिवाय एवढ्या कालावधीसाठी ऑक्सिजन, अन्न, पाणी याचा साठा नेणंही मोठं आव्हानात्मक आहे। तसंच एकटेपणा, नैराश्य, मानसिक तणाव याचाही धोका आहे आणि एका व्यक्तीला पाठवण्याचा खर्च सुमारे 8 लाख कोटी रुपये इतका। परत येण्याची खात्री नसली तरी मंगळावर माणसाचं पहिलं पाऊल ठेवणं आणि तिथे नवं जग उभारणं हेच माझं ध्येय आहे, असं एलिसा म्हणते।